त्या लोकांना सतत युरिन इन्फेक्शन होतात किंवा ब्लिडिंग गम्स असतात, तोंड येतं आणि थकवा पण असतो. त्याचप्रमाणे बरेचदा स्किन प्रॉब्लेम असतात. म्हणजे जर तुम्हाला स्किन ग्लो करायची असेल किंवा पिंपल फ्री स्किन पाहिजे असेल, अंडर आय सर्कल नको आहेत, या सगळ्या गोष्टी जर चांगल्या ठेवायच्या असेल तर तुम्हाला व्हिटॅमिन सी आपल्या शरीरामध्ये घेणं फार गरजेचं आहे. बरेच वेळा व्हिटॅमिन सीचे फायदे आपल्याला समजून येत नाहीत, पण व्हिटॅमिन सी हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. जे आपण अगदी लहानपणापासून पुस्तकामध्ये आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये पण बघितलं आहे की व्हिटॅमिन सी आपल्याला कशाकशातून मिळते. पण व्हिटॅमिन सी हे कसं घेतलं पाहिजे, कशासोबत घेतलं पाहिजे, हिमोग्लोबिन कमी राहणं आणि फक्त वरून आपण आयर्न फॉलिक ॲसिडचे सप्लिमेंट्स घेतो, पण त्याच्यासोबत व्हिटॅमिन सी असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी सगळ्यात चांगला स्रोत आहे तो म्हणजे आवळा, तुमचं ऑरेंज, मोसंबी, पायनॅपल, पपया आणि भाज्यांमध्ये पालक पण आहे, बेल पेपर ज्याला म्हणजे आपण कॅप्सिकम म्हणजे ढोबळी मिरची, अशा गोष्टींमध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने व्हिटॅमिन सी मिळू शकतं. त्याचप्रमाणे ड्रायफ्रूट्स म्हटलं तर ॲप्रिकोट्स आहेत, अंजीर आहे, काळे मनुके आहेत, या गोष्टींमधून आपल्याला मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळू शकतं. टोमॅटोज जर आपण सॅलडमध्ये डेली घेतलं तरी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला व्हिटॅमिन सी मिळतं. पण जर ॲब्सॉर्प्शन करायचं असेल तर त्याला जर आपण पालक किंवा गाजर, बीट याचं सूप घेत असू तर नक्की त्याच्यामध्ये लिंबू किंवा आवळा घालायला विसरू नका, ज्याच्यामुळे तुमचं व्हिटॅमिन सी ॲब्सॉर्प्शन चांगलं होईल. मुलांना बरेच वेळा सारखा थकवा येणं किंवा सारखं इन्फेक्शन होणं, खूप वेळा सर्दी, खोकला, वारंवार दम लागणं, थकवा येणं, अशा गोष्टी होत असतील किंवा मोठ्यांनासुद्धा जर सतत सीझन चेंज झाला तर आजारी पडत असतील तर व्हिटॅमिन सी आपल्या शरीरामध्ये वाढवणं फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे कॅन्सर पेशंट्स जे असतात त्यांना व्हिटॅमिन सीचा खूप मोठा रोल आहे. डे टू डेमध्ये जर कॅन्सर पेशंट्सच्या किमो चालू असतात तर त्यांनी व्हिटॅमिन सी घेणं फार गरजेचं आहे की ज्याच्यामुळे ते रिपिटेशन होणार नाही आणि मुबलक प्रमाण एक्सटर्नल सप्लिमेंट व्हिटॅमिन सीचे घेतले आणि ते लॉंग टर्म घेतले तर डायरिया आणि पोट बिघडण्याचे खूप चान्सेस असतात, म्हणजे सतत लूज मोशन्स. त्याच्यामुळे जितकं नॅचरल घेताल तितकं तुमच्या पोटासाठी चांगलं.